काल जी घटना घडली, आमच्या काही शिवसैनिकांनी त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये जी तोडफोड केली त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्या संदर्भात वस्तुस्थितीची माहिती घ्यायला की कोण आरोपी आहे, कुणावर गुन्हे दाखल केले, सगळे जे आरोपी पोलिसांच्या तपासामध्ये जे दाखवलेले आहेत की ते चुकीचे आहेत की खरे आहेत त्या संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि त्याचबरोबर आमचे जे आरोपी यांनी अटक केलेले आहे, जे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर कुठले कुठले कलमं दाखल केली याची सुद्धा माहिती घेतली। विधानसभेचं अधिवेशन चालू असल्याकारणानं कदाचित सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित होईल आणि त्या माध्यमातून ती माहिती घेण्याकरता मी या पोलीस स्टेशनला आज आलो होतो। असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की संजय राऊत यांनी ही पोस्ट ट्विट केली, त्यानंतर हे सर्व समोर गोष्टी आल्या, असं वाटतं का ह्याच्यामागे कोणाचा तरी हात आहे? नाही, हात तर आहेच, त्यात काही वाद नाही। बघा, 3 जानेवारीला त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये त्याचं चित्रीकरण केलं जातं, ते गाणं बनवलं जातं आणि 3 जानेवारी नंतर आज जवळजवळ एक 70-72 दिवसानंतर जर तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतून हे गाणं लीक केलं जात असेल किंवा बाहेर टाकलं जात असेल तर यामध्ये काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या गोष्टीनं पोलिसांना मी सांगितलंय की ह्या 70-75 दिवसाच्या कालावधीमध्ये ते गाणं का बाहेर आलं नाही आणि 3 जानेवारी नंतर अचानक कालच ते गाणं कसं काही बाहेर आलं ह्याची सुद्धा खोलपणे जाऊन तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे। आता संजय राऊत असं म्हणतायत की कुठेतरी गृह खात्याचं फेल्युअर आहे, काल जी तोडफोड झाली एकनाथ शिंदे गटाकडून म्हणजे जी तोडफोड करण्यात आली हे कुठेतरी गृह खात्याचं फेल्युअर आहे, आता हे तुमच्यावरती ढकलण्यात येते? नाही, आता संजय राऊतांना सकाळी काय म्हणायचं असतं हे रात्रीच ठरवून ते सकाळी बोलत असतात, त्यामुळे कोणाचं काय फेल्युअर आहे याबद्दल त्यांनी न बोललेलं बरं। त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय घटना ह्या मुंबईमध्ये घडत होत्या मुख्यमंत्री असताना किंवा महाविकास आघाडीचे गृहमंत्री असताना ह्या विषयावर मला आता काही बोलायचं नाही। फक्त जी घटना घडली ती घटना आम्ही शिवसेनेनं फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे प्रमुखाने राज्याचे उपमुख्यमंत्र्यांबद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल आणि चुकीचं काही बोलत असेल तर शिवसैनिक कधी गप्प बसणार नाही। राहुल कनाल आणि सरमळकर यांच्या माध्यमातून जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु शेवटी ते शिवसैनिक आहेत। मी मंत्री नंतर आणि शिवसैनिक आधी आहे। आमच्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल जर कोणी असं वक्तव्य करत असेल आणि तशा प्रकारचं चीड आणणारं गाणं जर कोणी प्रकाशित करत असेल तर तो निश्चितपने कुठल्याही शिवसैनिकाला राग येणार। समय रहना का भी केस नहीं है, उसके बाद सर समय रहना का भी राज्यभरामध्ये जेव्हा कायद्याचं निर्माण झालेलं असताना तुमची कार्यकर्त्याची फोडाफोडी करत असेल तर कुठे तरी सत्तेत असलेले जे पदाधिकारी आहेत नाही, बघा, कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाबद्दल आणि जे ह्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल जर असं काही वातावरण खराब करणारं वक्तव्य कोणी करत असेल किंवा गाणं प्रकाशित करत असेल आणि त्यामध्ये काहीतरी राजकीय रंग असेल तर आमचे शिवसैनिक गप्प बसणार नाही। मी कुठल्याही तोडफोडीचं समर्थन या राज्याचा मंत्री म्हणून करणार नाही। शेवटी मी सुद्धा आधी शिवसैनिक आहे आणि नंतर मंत्री आहे, त्यामुळे आमच्या पक्षाच्या प्रमुखांबद्दलचं जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो। आपण जे म्हणलं आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मी आताच महापालिकेचे जे आयुक्त आहे भूषण गगरानी यांच्याशी बोललो। ह्या स्टुडिओमधून अनेक गैरप्रकार घडलेले आहेत। या स्टुडिओमध्ये देशाच्या पंतप्रधानांविषयी सुद्धा आर्वाच्या शब्दामध्ये काहीतरी चित्रित झालेलं आहे। या स्टुडिओमध्ये राज्याचे अनेक जे मंत्री आहेत किंवा काही राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबद्दल चित्रीकरण झालेले आहे आणि ह्या स्टुडिओमध्ये अनेक प्रकारचे अशा घटना घडलेल्या आहेत ज्या घटनेमुळे ह्या मुंबईचं वातावरण गढूळ होईल, त्यामुळे तो अनधिकृत स्टुडिओवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांना केलेले आहे। ऐसी घटना मुंबई में घटी कल, इस राज्य का मंत्री होने के नाते मैं समर्थन नहीं करना चाहता हूं, मगर ये भी बात उतनी सच है कि मैं मंत्री बाद में हूं, शिवसैनिक पहला हूं और हमारे जो शिवसैनिकों ने किया वो इसलिए किया क्योंकि हमारे पार्टी के प्रमुख
और राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री रह चुके और अभी के उप मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के बारे में अगर गलत सलत कुछ भी कोई गाने के जरिए या अपने जो जबान उनको दी है उसके जरिए अगर गलत सलत कुछ बोलते रहेंगे तो हमारे शिवसैनिक कभी भी माफ करेंगे नहीं किसी को भी। और आज मैं पुलिस स्टेशन में आया हूं, हमारे कुछ शिवसैनिकों के ऊपर गुनाह दाखिल हो गया, उसमें क्या क्या कलम लगाया वो सच है कि झूठ है। और पुलिस ही कार्रवाई करते समय पुलिस डायरेक्ट हमारे कार्यकर्ताओं के घर पे जाते हैं जिनका नाम भी नहीं था, उनके खिलाफ अगर ऐसे एक्शन लेते तो वो भी कुछ गलत है। इसलिए मैं पुलिस स्टेशन में आया। मगर एक बात उतनी जरूरी है कि वो जो स्टूडियो है वो पूरा का पूरा इलीगल है। देश के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी के बारे में वहाँ पे गलत सलत कुछ भी चित्रीकरण वहाँ पे हो गया, बहुत सारे राजनेताओं के बारे में चित्रीकरण हो गया। और ऐसे इलीगल स्टूडियो को क्यों सपोर्ट कोई अगर पार्टी करता है तो वो भी देखना चाहिए, उसकी भी जांच होनी चाहिए। मैंने मुंबई महानगर पालिका के आयुक्त भूषण गगरानी जी से कहा है कि तुरंत वो अगर इलीगल स्टूडियो होगा तो उसके ऊपर तुरंत कार्रवाई होनी चाहिए। संजय राउत सबने इस घटना का विरोध किया है, सबने सरकार का निषेध। देखिए, ऐसे लोगों ने उसका समर्थन किया जिन लोगों का समर्थन उस गाने के लिए है। कुछ घटनाएं जो घटी है, मुंबई में घटी है, विधान भवन में घटी है, मुंबई हाईकोर्ट में घटी है, उसके ऊपर से लक्ष्य विचलित करने के लिए अगर ये चीजें उन्होंने की तो उसकी भी इंक्वायरी पुलिस ने करनी चाहिए, ऐसा भी मैंने डीसीपी को कहा है। और साथ ही में ये भी है कि 3 जनवरी को वो अगर गाना वो जो चीजें हैं वो चित्रीकरण उसका किया जाता है और बाद में अगर कल का कल यानी 70-75 दिन के बाद में वो अगर लोगों के सामने रखा जाता है तो इसके ऊपर भी ध्यान देना चाहिए। पुलिस ने इसकी इंक्वायरी करनी चाहिए। सर, आपको किस पे शक है? इसके पीछे कौन है? आपको किस पे शक है सर? कौन है इसका जो मकसद? देखिए, मैं किसके बारे में कुछ भी बताना नहीं चाहता हूँ, मगर ये हकीकत है कुछ चीजें जो होती है उसके ऊपर लक्ष्य विचलित करने के लिए ऐसी चीजें होने की शक्यता शासन का है। हम लोग किसी का देखिए वो काम पुलिस का है, पुलिस को मैंने बोला है कि पूरी की पूरी जांच होनी चाहिए। मंत्री प्रताप सरनाईक हे माध्यमांशी बोलत होते। जी काही तोडफोड शिवसैनिकांकडनं करण्यात आली कुणाल कामराच्या विरोधात आणि त्याचा निषेध व्यक्त करत त्याच्या सेटची जी तोडफोड झाली त्या संदर्भात प्रताप सरनाईक म्हणतात, मी प्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे, कुठल्याही अशा प्रकारच्या तोडफोडीचं मी समर्थन करणार नाही। त्यांचाही जाहीर निषेध करतो। संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत आहेत, कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचे ट्विट करून तुम्हाला संकेत देतात। आम्ही ते संकेत स्वीकारतोय, आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला? संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, त्याचं प्रायश्चित त्यांना घ्यावं लागेल। ते आता ते देते ना त्याला समर्थन, तेच बोलवते धनी आहे, दुसरं कोण आहे? गरोदर महिलांवर, बीफ खाण्यावर, अशा सगळ्या गोष्टींवर म्हणजे नको त्या गोष्टींवर हा विकृत माणूस हा बोलत असतो। मला असं वाटतं की ही जी कीड आपण पाळतोय ना महाराष्ट्रामध्ये, ह्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे। तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं, नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही। आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार। अहो त्याला देश सोडावं लागेल, ही काय साधी सोपी गोष्ट ना, आम्ही काय सोडणार नाही, अशा कुठल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाही। आदित्य ठाकरेंनी समर्थनार्थ ट्विट त्याच्या केलेलं आहे रात्री, तो त्याचाच फंटर आहे तो। हे असे बीफ खाणारे, पार्ट्यांना प्रमोट करणारे हे असेच तर आदित्य ठाकरेला लागतात। त्याच्या पलीकडे आदित्य ठाकरेचे विचार काय, हे असे कुठल्याही गोष्टीवर प्रमोट करणारे, कंटेंट बनवायचं चांगला बनवा ना। ही केस संविधानाप्रमाणे डिफॉमेशनची होते, ते त्याला मान्य आहे का? आणि त्याला आम्ही काय उत्तर देऊ? त्यांनी पहिली माफी मागावी आणि त्याच्यावरती FIR जी काय त्याच्यावर केस होईल ते आम्ही आता पोलिसांकडे जे काय आम्ही मागणी करतो ती करतो। विरोधकांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी तोडफोड करून सत्तेत असलेलाच पक्ष जो आहे तो गोंधळ होतोय। अरे बाबा, तू आमच्या आस्थेवर हात घालणार तर आम्ही तुला सोडणार का? कोण आहेस तू? काय संबंध तुझा? आता तू तुझ्या चौकटीत राहून कॉमेडी कर ना, तुला कोण नाही म्हणतंय, पण तू आमच्या आस्थेवर हात टाकलायस, लक्षात ठेव।
तुला काय सोडत नाही आम्ही. असं आहे की स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. ये जो जिस प्रकार से स्टैंड अप कॉमेडियन कामरा इन्होंने एक गीत के माध्यम से महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी को अपमानित करने का प्रयास किया है, ये गलत है. हम इसकी निंदा करते हैं. ऐसी चीज़ों को सहन नहीं किया जा सकता. कामरा को मालूम होना चाहिए कि 2024 के चुनाव में जनता ने निर्णय कर दिया है कौन गद्दार है कौन खुद्दार है. और स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की विरासत ये शिंदे जी के पास है, इस पर जनता की मोहर लगी है. तो कोई स्टैंड अप कॉमेडियन खड़ा रहकर इस प्रकार से उनको गद्दार नहीं कह सकता. जनता ने दिखा दिया जिन्होंने गद्दारी की, जिन्होंने बाला साहब ठाकरे के विचारों से गद्दारी की, उनको घर भेजने का काम ये जनता ने किया हुआ है. और मैं ये मानता हूँ कि कॉमेडी करने का भी अपना अधिकार है, व्यंग कसने का भी अधिकार है. हमारे ऊपर भी चाहे जितना व्यंग कसिए, इसमें कोई किसी को दर्द नहीं है. लेकिन अगर जानबूझकर अपमानित करने का और इस प्रकार से इतने बड़े नेताओं को बदनाम करने का काम अगर कोई करेगा तो मुझे ऐसा लगता है कि उसको सहन नहीं किया जाएगा. उस पर जो भी कानूनन कार्रवाई है वो कार्रवाई की जाएगी. बिल्कुल कुणाल कामरा इन्होंने माफी मांगनी चाहिए. वो जिस प्रकार से संविधान का फोटो दिखाकर ट्वीट कर रहे हैं, ये वही लाल संविधान है जो राहुल गांधी दिखाते हैं. ये राहुल गांधी का संविधान जो न राहुल गांधी ने पढ़ा है न कामरा ने पढ़ा है. ऐसे संविधान का फोटो निकालकर आपकी गलती को आप लेजिटिमेट नहीं कर सकते, क्योंकि इसी संविधान ने ये कहा है कि हर एक की स्वतंत्रता ये अक्षुण्ण है, लेकिन उस पर मर्यादा भी है. जब वो दूसरे की स्वतंत्रता पर आक्रमण करती है तो ऐसी स्वतंत्रता पर मर्यादाएं भी आती है. दूसरे की स्वतंत्रता पर, दूसरे के विचारों पर आप आक्रमण नहीं कर सकते. इसलिए राहुल गांधी का संविधान दिखाकर आप अपने कुकर्मों से नहीं बच सकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा याच मुद्द्यावरती बोलत होते. आपण मगासपासून वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जे काही विडंबनात्मक गाणं तयार केलेलं होतं आणि गायलं होतं, कुणाल कामरा यांना त्याच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. आधी मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. त्यानंतर आमदार निलेश राणे
आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया या सगळ्या संपूर्ण प्रकरणावरती. महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. प्रत्येकाला जे काही स्टँडअप कॉमेडी आहे किंवा काय या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे, मात्र स्वैराचार करण्याचा नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं हा जो काही वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली. त्याची ही दृश्य आहेत. तर आमदार मुर्जी पटेल यांनी देखील अंधेरीतल्या MIDC पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. दुसरीकडे ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली त्या सेट बाहेर आता पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तर कॉमेडियन कुणाल कामरा पॉंडिचेरीला पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा हा मुंबई बाहेर गेल्याची माहिती मिळाली असून वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल झाली आहे. अंधेरीच्या MIDC पोलीस स्टेशन आणि खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात FIR दाखल झाली आहे. तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं तर नवा वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची देखील तोडफोड केली. तर आमदार मुर्जी पटेल यांनी अंधेरीतल्या MIDC पोलीस ठाण्यात कामराविरोधात तक्रार दाखल केली आहे. मैं यही कहना चाहूंगा कि कोई भी आज अभी ये सिर्फ एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. कोई भी हमारे बड़े बुजुर्ग, हमारे लीडर, हमारे दैवत जिसको हम हमारा नेता मानते हैं, उनके बारे में अगर कोई भी आज ये एक लुक्खे ने बोला है, कल कोई अगर बड़ा आदमी भी बोलेगा तो उसके घर पे भी हम जाएंगे और हमारा घर के बड़े को संभालना हमारा काम है, वो हम करेंगे. तो सबसे पहला अगर आप देखेंगे तो पहला सबसे मांगनी मेरी थी, मैंने ही उनसे मांगनी की है. अगर मुंबई पुलिस कहाँ पे भी ये FIR नोन करती है, क्योंकि शिंदे साहब को चाहने वाले पूरे भारतवर्ष के लोग हैं, ये 0 FIR होगी वो तो पूरे भारत में होगी. तो वो कोई भी FIR किसी की भी हो, पर FIR ऐसे आदमी पे जिस पे 16 केसेस पेंडिंग हो, जिसने इस देश के प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी के बारे में ऐसी अपशब्द कही हो. सर संजय राउत को मैंने पहला अक्यूज इसमें बनाया है. अगर आप उसमें प्राइमा फेसा देखेंगे, कुणाल कामरा ने जब ये ट्वीट की उसके 34 मिनट बाद संजय राउत लिखते हैं कि कुणाल का कमाल. क्या ये आपके बाप दादाओं के लिए जब ऐसी भाषा कोई वापरेगा तो कोई ऐसा कमाल लिखेगा तो आपको चलेगा? आप राजनीति करिए, आप राजनीति का जवाब राजनीति से दीजिए, कार्य से दीजिए. ये क्या बात है? ये तो लुखेगिरी है. और इतना बात मैं उनको बता देता हूँ, ये आज तुमने एक लुखे को यूज किया है, आप भी वो करोगे तो हम शिवसैनिक सक्षम है. तर सत्ताधारी पक्षानं या सगळ्या विषयावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे. नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका.
फणा काढला ना तर भारी पडेल. संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय. स्टँडअप कॉमेडियननी ज्या पद्धतीने ते काव्य केलं ते एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल केलं. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल, देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल केलं. त्याचं आणि त्यातून जी काही हिंसा उमडली, जसं ते समर्थन होऊ शकत नाही, हिंसेचं पण समर्थन होऊ शकत नाही. पण असं बोलताना तुम्हाला काही मोकाट सूट दिलेली आहे का बोलायची, काय पण बोलता, असं चालत नाही. त्यामुळे त्याचाही मी निषेध व्यक्त करतो. विरोधकांना आता आयत्या खोलीत भेटलं, त्यामुळं ते आज तर त्याच्या बाजूला. मला एक सांगा, त्या कामराच्या बाजूला उभं राहण्याची काय गरज आहे? तुम्हाला एवढं वाटतं ना कामराबद्दल, तर मग तुम्ही शिवछत्रपतींच्या सन्मानाबद्दल उभे राहा ना. ते काय होत नाही. उद्या रस्त्यात सगळे संविधानाचं पुस्तक घेऊन फिरतील आणि एकमेकांना शिव्या देत सुटतील. कोणी कोणावर काही गीत तयार करेल. म्हणजे तुम्हाला काही या महाराष्ट्रात दंगे घडवायचे आहेत का? हे त्याचंच काहीतरी द्योतक आहे की यांना महाराष्ट्रात दंगे घडवायचे आहेत. तोडफोड का केली? हे सगळं नुकसान तिसऱ्याच माणसाचं झालं. हे सगळं करू, कारण जो तिसरा माणूस आहे ना, जो अशा माणसाला थारा देतोय त्याला पण धडा मिळायला पाहिजे. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्या आमच्या या शिवसैनिकांचा त्यांनी मातोश्रीवर बोलवून जाहीर सत्कार केला असता. हे नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही. त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा, मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे. म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत, स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं उत्तर. तर सत्ताधाऱ्यांच्या या काही प्रतिक्रिया आपण कुणाल कामराच्या या विडंबनात्मक काव्यासंदर्भात जे एकनाथ शिंदे यांच्यावरती केलं होतं त्यावरती टीका होतीये सत्ताधाऱ्यांकडनं, अशा काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या. तर कुणाल कामरा हा सध्या पॉंडिचेरीला पळून गेल्याची माहिती मिळते. सेनाची माफी मागत नाही तोपर्यंत आमचा अभियान चालू राहील. तुम्ही मुंबईमध्ये नाही आहात, आमचे लोक तुम्हाला शोधत आहेत. बहुतेक तुम्ही पळाला. याच्या पूर्वी पण तुम्ही मुंबईमध्ये राहत होता. कुणाल कामरा पूर्वी मुंबईमध्ये राहत होता. त्याने काहीतरी असं एक ट्विट केला मदर टेरेसाच्या विरोधात, सिख लोकांच्या विरोधात, अजून काही जो एक भारतीय परंपरा आहे, हिंदू परंपरा आहे, याच्या विरोधात त्यांनी ट्विट केलं होतं. त्याच्या विरोधात जबरदस्त एक असा माहोल होता. त्यांनी ट्विटर अकाउंट पण बंद केला आणि मुंबईचा त्यांचा जो घर होता